सेमीकंडक्टर मिशन सुरू करण्याची योजना सरकार करणार आहे अशी घोषणा त्यांनी केलेली आहे. ही चांगली बाब आहे, पण पैसे कमी आहेत. ते 40,000 कोटी रुपयांनी काही होत नाही, कारण ती इंडस्ट्री अशी आहे की प्रचंड गुंतवणूक त्यात करावी लागते. दुसरे देश हे सगळ्या गोष्टी त्यांना फ्री देतात, या करा, आमच्याकडे गुंतवणूक करा असं सांगतायत. आणि त्यासाठी सरकारने पुढाकार जास्त घेणं आवश्यक आहे. पर्यटन स्थळावर जास्त भर दिसतोय. पर्यटन स्थळांची सुधारणा करणं, उभा करण्यासाठी त्यांचा प्रयत्न दिसतोय. शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यावर भर, पण शेतकऱ्यांना काही विशेष पॅकेज किंवा उत्पादन कसं वाढवणार यावर मला माहीत नाही की त्यांनी विशेष डिटेलमध्ये काही उल्लेख केले आहे का. पण बुलेट पॉईंट्समध्ये तर उत्पादनावर भर होता. उत्पादन 22 सालीच आपण डबल करणार होतो, ते जरा रिव्हर्स झालेलं आहे. तर त्याचाही आढावा अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी घेणं आवश्यक आहे. जे बऱ्याच ठिकाणी आता 5 विद्यापीठ टाउनशिप उभारणार इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये असं त्यांनी सांगितलं. एक चांगली कल्पना आहे, पण यासाठी किती गुंतवणूक करणार याचं स्पष्टीकरण झालं असतं तर बरं झालं असतं. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की लहान लहान प्रोव्हिजन्स त्यांनी केल्या आहेत. मंदिरासाठी 5,000 कोटींची तरतूद असा उल्लेख आहे. ही मंदिरं कुठली बांधणार, कुठल्या मंदिरांसाठी करणार, त्यांना क्रायटेरिया काय लागणार, काय यांच्या मनात असेल, यांची भक्ती ज्या देवावर आहे तीच आणि इतरांच्या भक्तीच्या देव मागं राहतील असाही त्याचं काहीतरी क्रायटेरिया सरकार ठरवेल अशी आमची अपेक्षा आहे. बऱ्याच अशा छोट्या छोट्या गोष्टी, CNG बायोगॅस स्वस्त होणार, म्हणजे टॅक्स त्याचा कमी केला असेल, जी अतिशय गरजेचं होतं, त्याचं तर मी स्वागतच करेन. त्याचबरोबर या थोडंसं आता शेअर बाजारात थोडा शेअर बाजार कमी झालेला आहे, कोसळलेला आहे. कारण नेहमीप्रमाणे उद्योजक आणि देशातल्या उद्योगांना त्यात या अर्थसंकल्पात फार काही भरीव बूस्ट मिळेल असं काही कुठं दिसत नाही. त्यामुळं थोडासा शेअर बाजार गेले काही तास कोसळतोय. निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडले, पण शेतकऱ्यांच्या हातात काही नाही. महाराष्ट्राला विशेष काहीच हाताला लागलेलं नाही. मुंबई शहराच्या सुधारणांच्यासाठी पुणे शहर असेल किंवा इतर शहर असेल त्यासाठी काही केलेलं नाही. आणि यासाठी महाराष्ट्राचे संसदेतले सदस्य हे बजेटवर बोलताना माझी अपेक्षा आहे की निर्मला सीतारामन यांचं त्याकडे लक्ष वेधून घेतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.